रेकॉर्ड ब्रेक मासेमारी एवढ्या पुरामध्ये म्हणजे जवळपास महापूरच बोलायला पाहिजे आणि एवढ्या पुरामध्ये मासेमारीला निलेश दादाला म्हणजे खाऊ काम नाही. रेकॉर्ड ब्रेक मासेमारी बोलायला पाहिजे. तर मंडळी पाहू शकता जवळपास कंटिन्यू 5 दिवस पाऊस पडत आहे आणि 2 दिवस तर पावसाने एवढा जोर धरला आहे की काल पूर येऊन गेला आणि आज सुद्धा पाण्याची लेवल बघा पूर्ण रस्त्यावर पाणी आहे आणि पूर्ण वाहतूक ठप्प आहे. येण्या जाण्याचा सर्व मार्ग बंद होता. आता आपण सध्या केलंबाईच्या पायथ्याशी आहोत आणि बघा लेवल बघा जी हार वेण्यांची जी दुकानं असतात ती बघा पूर्ण पाण्यात बुडालेली आहेत. एवढी डेंजर परिस्थिती आहे गावामध्ये जर शेजारच्या घरांमध्ये पूर्ण पाणी शिरलंय. पाण्याची लेवल बघा आणि पाऊस कंटिन्यू पडतोय आणि असंच जर पाऊस पडत राहिला तर पूर्ण वाट लागणार आहे बघा. गावातली लेवल बघा किती पाणी वाढलंय बघा. म्हणजे पाहू शकता पाण्याची लेवल बघा. केलंबाईचं कमान आहे बघा आणि पाणी बघा. असं जर पावसाने जोर धरला तर महापूर सुद्धा येऊ शकतो. मंडळी रेकॉर्ड ब्रेक मासेमारी बोलायला पाहिजे कारण एवढ्या पुरामध्ये पण मासेमारीला येतच नाही. ही मित्रांनो दरवर्षाची परंपरा आहे म्हणजे आमच्याकडे धरुशी दृश्य या दोन्ही गावांमध्ये पूर म्हणजे दरवर्षी 5-6 होतातच आणि ते कॉमनच आहेत. पण यावर्षी पावसाचा जोर जरा जास्तच वाटतोय कारण जवळपास कंटिन्यू 5 दिवस पाऊस पडतोय आणि जो 2 दिवस पावसाने असा जोर धरलाय की काल पूर येऊन गेलाच आणि आज सुद्धा पूर्ण पाण्याची लेवल जास्त आहे आणि असाच जर पावसाने जोर धरला तर महापूर यायला सुद्धा वेळ लागणार नाही. पाठीमागे बघा किती पाणी आलं पूर्ण शेतं भरली. घ्या घ्या किती पाणी आलं बघा भरपूर पाणी आलंय बघा. शेतावर गेलास का नाही मग आता शेताच्या आधी जाऊन जाऊन काय करू पाऊस वाट न जावला हो बरोबर कामं पण झाली पाहिजे ना. तर मंडळी लेवल बघा नदी किती लांब पडली बघा आणि पाणी किती जवळ आलाय बघा रस्त्याच्या बाजूला झाला इकडे बघा सगळं भरणार आहे. म्हणजे काय गर्दी आहे इथं. अरे आले रे आले महापूर आले मजा घ्यायची आहे मजा तिकडे बघा फक्त थोडासा कमी न धरला. चलनची लेवल झालेला बघा तो मामा बघा 25 उरवते चलनची इकडे लेवल झाली. उरवी तो एकटाच आहे
बेकारच रे, महापूर होतोय. लोक बोलत यावर्षी पाऊस नाही दुष्काळ पडत. आता घ्या महापूर घ्या, नुसतं पाऊस नाही तर महापूर घ्या. मित्रांनो पाहू शकता बाजूला, त्या बाजूला दृश्यत गाव आहे, तो सुद्धा पूर्ण पाण्यामध्ये मंडळी बघा. गावात जायला रस्ता नाही, आम्ही पूर्ण आता डोंगरावरून चाललो रस्ता काढत बघा. आणि पूर्ण रस्ते चॉकअप झालेले आहेत पूर्ण. काय बोलतो, किती लेवल आहे पाण्याची? भरपूर लेवल आहे. फुल पाऊस काय? खूप खूप. तर मंडळी पाहू शकता पाण्याची लेवल बघा. घराची लेवल, आता काही घरांमध्ये पाणी पण शिरलंय आणि इकडे सुद्धा तीच अवस्था आहे बघा. बाकी लोक पुराची एन्जॉय घेतात, पण जी नदीकाठी घरं आहेत त्यांना रात्रभर झोप लागत नाही. काय अवस्था आहे बघा. आता काय बोलशील? वर्षी आलो की काय तुम्ही? हो, वरूनच आलो. चल. हो, काय बोलशील? काय पाऊस काय बोलतोय आपला? बघा एकीकडं पुराचा लोकांना त्रास होतोय आणि दुसरीकडे एन्जॉय चालली बघा कशी एकदम. तिकडे घरला तर मंडळी लेवल पाहू शकता पूर्ण इकडे बघा. नदी कुठे पडली आणि पाणी बघा कुठे आलं. पूर्ण घरांमध्ये शिरलंय पाणी. पूर्ण पायवाट बुडालेली बघा. पूर्ण घरांमध्येच पाणी शिरलंय, तर वाट तर लांबचीच गोष्ट राहिली. आपल्या गावामध्ये पूर आलेला आहे, तरी सर्व लोक मजा करत आहेत. तुम्ही सगळ्यांनी मजा करा. किती उत्साहामध्ये आहे. पण ज्यांच्या घरात पाणी गेलं त्यांच्या अवस्था काय? ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलं त्यांना भरपाई मिळली पाहिजे. तर मंडळी बघा, ही आमची मराठी शाळा आहे बघा. इथं पार्किंगची सुविधा करून टाकली पूर्ण. तर बाजूला दुर्शत गाव आहे, तो सुद्धा आपल्याला आता दिसत नाही बघा. पाणी वाढलं का आता कमी झाला? पाणी कमी होते आता सध्या. वर आला होता. हा, एवढं होतं पाणी.
त्या गाडीजवळ आता आता रस्त्याचे कमी चाललाय पाऊस. ते पावसाचा जोर भरपूर आहे, सांगता येत नाही वाढेल नाही वाढेल. जर भट्टी आली तर पाऊस 100% वाढेल. जर जोरात पाऊस बरा असला तर पाऊस पुन्हा वाढेल पाणी. गाडी लावले तर आतमध्ये टाकल्यात, शाळेमध्ये टाकल्यात गाड्या. बघितलं आता. ठेवायला मुला पर्याय रस्ता म्हणून कुठे जागा भेटेल तिथं तुमच्या जागेवर गाड्या काढवायच्या. भाऊ पाठव. मंडळी हा रस्ता पाहू शकता, केलंबाईच्या पायथ्याकडे जाणारा रस्ता आहे आणि ते पूर्ण आता ब्लॉक झालाय बघा. शिवाधारी छत्री हे होईल काय तारा? रस्ता भेटेल नाही वर्षी? हा रस्ता नाही त्यामुळं बघा डोंगरावरून आता रस्ता काढायला. मग अशी येताना आपण वेगळ्या रस्त्याने आलो होतो, आता जाताना वेगळ्या रस्त्याने चाललो बघा. गणेश भाऊनी नवीन रस्ता काढलाय, त्याच्या मागे मागे चाललो होतो आपण. पण ह्या रस्त्यावरून रिस्क पण तेवढीच आहे. पण थोडा जरी पाय सरला तर पूर्ण खाली डायरेक्ट. आला डोंगरावर चालला रस्ता बघ कशा काढलाय. आणि गणी भाऊनी रस्ता डेंजर काढला. चला